नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर जी स्टोरी आलेली आहे ही स्टोरी सोलापूर महामार्गावर असलेल्या तांबलवाडी टोल नाक्यावरची आहे, ज्या नाक्यावर टँकर चालकांना आलेला भयंकर अनुभव आज आपण आपल्या स्टोरीमार्फत ऐकूयात। मंडळी, स्टोरी जरा भयंकरच आहे, त्यामुळं घरात जर एकले असाल तर रूममधली लाईट चालू करून बघा किंवा कोणीतरी सोबत घेऊन बघा, कारण स्टोरी खूपच भीतीदायक आहे। आणि ही भयकथा जर आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, एक चांगली कमेंट करा। तर चला आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात। जो विष्णू नावाचा माणूस होता तो त्या टँकरचा मेन ड्रायव्हर होता, आणि जो गोपाल नावाचा माणूस होता तो विष्णूच्या हाताखाली हेल्पर म्हणून होता। आता विष्णू आपल्या टँकरचे टायर तपासत गोपालला हाक मारतो, अरे गोपाल, चाल की रे बाबा, पहिलाच उशीर झालाय आपल्याला, लवकर चाल। तिकडे डेपोमध्ये जर पटकन गेलो तर पटकन नंबर लागल, म्हणजे आपल्याला लवकर परत येता येईल। आणि इकडे गोपाल देवाच्या पाया पडत एका बॉटलमध्ये गोमूत्र घेतो। हे याचं रोजचंच असतं। आता जो गोपाल आहे त्याचे वडीलसुद्धा याच टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे, पण त्यांना अचानकच अटॅक आला। जेव्हा ते टँकर चालवत होते त्याच वेळेस त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आणि त्यांचं बायपास करण्यात आलं। त्यामुळं टँकरवर त्यांच्या जागेवर हेल्पर म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलं। आता हेल्पर म्हणून का? कारण की त्यांच्या मुलाला तेवढं परफेक्ट ड्रायव्हिंग येत नव्हती। त्यांचा मुलगा म्हणजे गोपाल, आणि न ड्रायव्हिंग आल्यामुळं गोपाल हा हेल्पर म्हणूनच मदत करायचा। तर गोपाल म्हणतो, दादा आलोच, तुम्ही गाडी चालू करा। गोपाल पळतच टँकरपाशी येतो। टँकर चालू होतं। गोपाल टँकरमध्ये बसतो आणि गोपालला विष्णू म्हणतो, गोपाल, तू या बॉटलमध्ये रोज रोज गोमूत्र का आणतो रे? त्यावर गोपाल म्हणतो, माझे बाबा म्हणतात त्यामुळं, मला माहीत नाही, पण ते नेहमी म्हणतात की दुसरं काही विसरला तरी चालेल, पण हे विसरू नको, कारण रस्ता खूपच विचित्र आहे, कधी काय होईल सांगता येत नाही, आणि तुम्हाला तर संध्याकाळी जावं लागतं, त्यामुळे हे सोबत राहू द्या। गाडी पेट्रोल पंपाच्या बाहेर निघते। हळूहळू गाडी वेग धरायला लागते। नियमाने टँकर हे 60च्या स्पीडनेच न्यावं लागते, कंपनीचा नियम असतो तसा, पण यांनी टँकरमधील जे लिमिट गॅजेट आहे त्या लिमिट गॅजेटची लिमिट वाढवून घेतली होती, त्यामुळे यांची गाडी स्पीडने जायची। वेळ रात्रीची होती। आता रात्र असल्यामुळं जास्त काही ट्रॅफिक नव्हती, त्यामुळे यांना गाडी पळवायला सोपं होतं, आणि तसंच गाडी फुल स्पीडमध्ये रस्त्यानं धावत होती। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झिमझिम पाऊसही पडत होता। पावसामुळं थोडी थोडी थंडीसुद्धा वाजत होती। बाहेर गडद अंधार होता, कारण आज अमावस्यासुद्धा होती। आता दिवस पावसाळ्याचे होते। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आकाशामधून झिमझिम पाऊस पण चालू होता। पावसामुळं थोडी थोडी थंडीसुद्धा वाजत होती, आणि बाहेर गडद अंधार होता, कारण आज ना अमावस्या होती, आणि वरून पाऊस चालू। आकाशामध्ये काळ्या शार ढगांनी राज्य जमावलं होतं, आणि रोड पूर्ण खाली होता। त्या भल्या मोठ्या रोडवर यांचीच गाडी धावत होती बघा। आज गाडीसुद्धा थोडं अलगच करत होती, पण चालता चालता अचानक झटका मारायची किंवा अचानकच गाडीची रेस व्हायची। गाडी अनेकदा असंच करत होती, म्हणून विष्णूने गाडी रोड साईडला लावली, आणि विष्णू आणि गोपाल दोघेही गाडीच्या खाली उतरले। त्यावर गोपाल म्हणतो, विष्णू दादा, काय झालं असेल हो? विष्णू म्हणतो, गोपाल, आता आपल्याला बघितल्याशिवाय नाही समजणार बघ। गोपाल जवळ असलेली बॅटरी लावतो आणि गाडीच्या बोनटकडे दाबतो। विष्णू गाडीचा बोनट उघडून त्यात बघतो काही प्रॉब्लेम आहे का, पण माईला विष्णूला काहीच दिसत नाही, आणि त्याला वाटत नाही की या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम असेल म्हणून। त्यावर विष्णू गोपालला म्हणतो, अरे गोपाल, गाडीमध्ये तर सर्व काही ठीकच आहे रे, मग गाडी अशी का करत असेल बरं? त्यावर गोपाल म्हणतो, विष्णू भाऊ, गाडी कदाचित पावसामुळे तर करत नसेल ना। आता गोपालचं असं म्हणणं ऐकल्याच्या नंतर विष्णू थोडासा हसतो आणि म्हणतो, अरे येड्या, तसं काही नसतं रे, ही काय मोटरसायकल आहे का पावसामुळं थंडीच्या हिवानं गाडी बंद पडेल म्हणून? मोठी गाडी आहे बघी, ही सर्वसाधारण बंद पडत नाही, आणि सहजासहजी या गाडीमध्ये प्रॉब्लेम येत नाहीत।
बरं ठीक आहे, चल जाऊ दे, बघूयात समोरच्या समोर, जिथं बंद पडली तिथं देऊ सोडून. असं म्हणून विष्णू आणि गोपाल गाडीत चढतच असतात की गोपालचं लक्ष मागच्या टायराकडे जातं आणि गोपाल आपल्या जवळ असलेली बॅटरी घेऊन मागे जातो. बघतो तर काय, टायरामागे एका लाल कपड्यात काहीतरी बांधलेलं आहे. त्यावर गोपाल जोरात विष्णूला हाक मारतो, विष्णू दादा, जरा बाहेर येता का? यावर विष्णू म्हणतो, काय झालं रे? पुन्हा गोपाल म्हणतो, तुम्ही या तर हो खाली. विष्णू गाडीच्या खाली उतरतो आणि गोपालपाशी येतो. गोपाल त्याला त्या लाल कपड्यावर बॅटरी दाबून दाखवतो. गोपाल म्हणतो, विष्णू दादा, तुम्ही काही गाडीला बांधलं होतं का हो? त्यावर विष्णू म्हणतो, नाही बुवा. आणि हे काय आहे? असं म्हणून विष्णू ते लाल कपडा हिसक्याने बाहेर काढतो आणि त्याला उघडतो. तर काय, त्यात काही केस होते, एक लिंबू होतं, एक कशाचं तरी हाडूक होतं आणि काही बिबे होते. हे पाहिल्यावर पहिले गोपाल विष्णूच्या हातावर जोरात हात मारतो आणि त्याला खाली रस्त्यावर पाडतो. आणि विष्णू म्हणतो, हे काय होतं आणि आपल्या गाडीला कोणी बांधलं होतं रे? गोपाल म्हणतो, मला माहिती नाही कोणी बांधलं ते, पण खरंच यार खूपच विचित्र होते. लोक असं म्हणतात की कोणावर जर करणी किंवा जादूटोणा करायचा असला ना की ह्या वस्तूंचा उपयोग होतो. त्यावर विष्णू म्हणतो, काही पण नको बोलूस, असं काही नसतं, चाल जाऊ दे, बस गाडीमध्ये. विष्णू असं म्हणत ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतो, पण गोपाल अजूनही त्या वस्तूकडे बघत तिथंच उभा असतो. विष्णू थोडा जोरात म्हणतो, गोपालराव, चालता का आता? पहिलेच उशीर झालाय आपल्याला. त्यावर गोपाल म्हणतो, हो हो हो, आलोच. आणि गोपालसुद्धा गाडीत येऊन बसतो. गाडी चालू होते आणि निघते. आता या वेळेस गाडी मात्र अगदी शांत चालत होती. जणू की अडचण ते लाल कपड्यात बांधलेलं सामानच होतं. काही वेळातच तांबलवाडी टोल नाका येतो. तिथे बरेच ट्रक थांबतात चहा पाणी घेण्यासाठी. तिथे यांनीही आपलं टँकर थांबवलं, चहा प्यावा या हेतूने. रात्रीचे 2 वाजले होते. नाक्यावर बऱ्याच सोयीसुविधा आहेत, टॉयलेट, बाथरूम, चहा, सगळं काही त्या नाक्यावर भेटतं. विष्णू आणि गोपाल चहा प्यायला हॉटेलमध्ये जातात. चहाची ऑर्डर देतात. चहा घेऊन एक अर्धवट माणूस येतो. दाढी वाढलेली, अर्धे केस पांढरे आणि चेहरा कसा तरी मळकट दिसत होता. विष्णू आणि गोपाल या हॉटेलवर रोजच चहा पिण्यासाठी येत होते, पण त्यांना कधी हा माणूस या अगोदर दिसला नव्हता. तो माणूस यांना चहा देतो आणि गोपालकडं बघून एक भयानक हास्य देतो, जणू की तो त्याला काहीतरी म्हणत आहे. गोपाल त्याकडे जरा दुर्लक्ष करतो. तो माणूस त्या हॉटेलच्या एका कोपऱ्यात जाऊन बसतो आणि तिथून फक्त गोपालकडेच बघत असतो. हॉटेलमध्ये बरेच लोक चहा प्यायला येत होती आणि त्या माणसांना त्या हॉटेलचा दुसरा माणूस चहा देत होता, पण हा माणूस जागेवरचं उठतसुद्धा नव्हता आणि फक्त तो गोपालकडेच बघत होता आणि हसत होता. आता हे थोडं विचित्रच होतं, कारण की या दोघांना या माणसांनी चहा दिला आणि दुसऱ्यांना चहा दिलाच नाही. असं का केलं असेल बरं त्याने? हे विचार थोडे गोपालच्या डोक्यामध्येच येत होते. तेवढ्यात विष्णू चहाचं बिल देऊन येतो आणि म्हणतो, चल गोपाल, जरा झालं बघ फ्रेश, आता नीट डेपोत तोपर्यंत कुठंच थांबायचं नाही. विष्णूच्या मागे गोपाल पण उठतो. जसा गोपाल उठला तसा तो माणूसही उठतो आणि त्याच्याकडं बघून असं वाटत होतं जणू तो काहीतरी गोपालला म्हणण्याचा प्रयत्न करतोय, पण गोपाल त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गाडीत बसतो आणि गाडी चालू होते आणि रस्त्याला लागते. कारण साहजिक आहे ना, गोपालनी त्या माणसाला या अगोदर कधीच बघितलं नाही, तर गोपाल त्या माणसाकडे लक्ष देऊन वेळ काय वाया घालणार. त्यामुळे गोपालनं त्या माणसाला काही जास्त महत्त्वाचं समजलं नाही. त्यामुळे तो गाडीमध्ये बसला आणि सरळ निघून गेला. आता 10-15 किलोमीटर जाताच अचानक कोणीतरी गाडीला धडकतं. आता यांना बरोबर दिसत नाही की कोण नेमकं धडकलेलं आहे, कारण बाहेर थोडा झिमझिम पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळं जरा व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि अचानकच यांच्या गाडीला धाडकर धडकल्यासारखं वाजतं. आता गाडी थांबते. दोघं पण घाई भरतात, कारण त्यांना असं वाटतं की कोणीतरी माणूसच आहे
जो आपल्या गाडीला धडकलेला आहे. दोघं पण थोडा वेळ गाडीतच बसून राहतात, एकमेकांच्या तोंडाकडे बघत. गोपाल म्हणतो, आता काय करायचं? विष्णू दादा, पळून जायचं का हो आपण? त्यावर विष्णू म्हणतो, गोपाल मला पण तसंच वाटते रे, पण तो जर जिवंत असला तर? आणि रात्री कोणी दुसरं मदत पण करणार नाही त्याची. उगाच आपल्या चुकीमुळं जीव जायचा त्याचा बिचाऱ्याचा. आपण एक काम करूयात, एकदा बघू ताचंच उतरून. तसाही रोडने वाहने नाही. जिवंत असला तर नेऊ दवाखान्यात, आणि जर मेला असला तर सोडून पळून जाऊयात. आणि दोघं पण गाडीच्या खाली उतरतात. गाडी समोर येऊन बघतात तर कुणीच नसतं. दोघेही आश्चर्यचकित होतात आणि एकमेकांकडे बघतात, कारण कोणीतरी जोरात गाडीला धडकलेलं. पक्का तो माणूसच होता, पण तो गेला कुठं? हाच प्रश्न या दोघांच्या मनात येत होता. गाडीच्या खाली बघतात, कुणीच नसतं. मागच्या टायर खाली पण बघतात, तिथेही कुणीच नसतं. त्यावर विष्णू म्हणतो, अरे हा गेला कुठं? मला पक्क माहीत आहे, तो माणूसच होता. गोपाल म्हणतो, बरं माणूस नसला तरी पण खूप जोरात आवाज आला होता ना. आपली गाडी रोड खाली उतरली. एखादं जनावर असेल, पण ते जनावर पण दिसत नाहीये. नेमकं आता ते गेलं कुठं तरी असेल. पण एवढं पक्क, गाडीला खूप जोरात धडक बसली. विष्णू थोडा रागात येतो, जाऊ दे, चाल. काय साडेसाती लागलीये काय माहीत. कधी गाडी बंद पडतीये तर कधी काय धडकतंय, काय होते काहीच कळत नाही. असं म्हणत दोघेही गाडीत बसतात, पण गाडी चालू होत नाही. विष्णू 3-4 वेळेस सेल्फ करतो, पण काय गाडी चालू होण्याचं नाव घेत नाही. आता विष्णू जोरात आपले हात त्या स्टेअरिंगवर आपटतो आणि जोर जोरात शिव्या घालायला लागतो. चिडतो आणि एकदम शांत होतो आणि म्हणतो, गोपालराव, आता काय करा? आज तर नशीब फारच गांडू आहे आपलं. तेवढ्यात झिमझिम येणारा पाऊस थांबतो. वातावरण अगदी शांत होतं. थंडगार हवा सुटते. आकाशामध्ये कुठे कुठे चांदण्या दिसू लागल्या. गाडीचे हेडलाईट चालू असतात आणि हळूहळू गाडीच्या लाईटच्या प्रकाशात एक काळसर ससा येतो. त्याचे डोळे प्रकाशामध्ये लाल लाल चमकत होते. तो हळूहळू गाडीकडे येत होता. 2-4 पावलं, पुन्हा थांबत होता. पुन्हा 2-4 पावलं समोर येत होता आणि पुन्हा थांबत होता. आणि तो जसा जसा जवळ येत होता तसा तसा वाटत होतं जणू तो काहीतरी खातोय. तो आता स्पष्ट दिसत होता. तो जो खात होता आता ते पण स्पष्ट दिसायला लागलं. आणि या दोघांच्या अंगाला काटाच आला, कारण त्या सश्याच्या हातात माणसाच्या हाताचं बोट होतं आणि ते ससा ते बोट तोडत होतं. त्या सश्याचं पूर्ण तोंड रक्ताने माखलं होतं. आणि अचानक तो ससा खाता खाता थांबला आणि यांच्याकडे बघत बसला. बघता बघता तो आवाज करायला लागला. खूपच विचित्र आवाज, जणू एखादा राक्षसच घुरतोय. आणि अचानक जोरात यांच्याकडे धाव घेतली. हे दोघं पण धडपडीने पळतच गाडीत जाऊन बसले आणि गाडीचे काच वर केले. दोघांच्या काळजात धडधडत होतं. दोघांना घाम फुटला होता, कारण अशा प्रकार यांनी या अगोदर कधीच बघला नव्हता. आणि ससा तर पूर्णपणे शाकाहारी असतो ना, पण हा ससा तर मांस खात होता, ते पण माणसाचं कच्चं मांस. या गोष्टीने या दोघांच्याही डोक्यात एक अलगच भय निर्माण केलं. एकमेकांना बोलायचं सुद्धा यांना सुचत नव्हतं. आणि तेवढ्यात पुन्हा जोरात तोच ससा यांच्या गाडीच्या काचेवर येऊन आपटला. जसा आपटला तसं त्या सशाच्या शरीराचे चिथडे चिथडे झाले. पूर्ण काचाने रक्तच रक्त झालं. आत्ता मात्र यांना असं वाटलं की आपलं आता काय खरं नाही. आपला अंत हाच आहे. आपलं जीवन इथंच संपलंय. पण यानंतर अर्धा तास काहीच झालं नाही.
एकदम शांत वातावरण. काचावरचं रगत ओघळून ओघळून शांत झालं होतं. दोघांची धडधडणारी काळच सुद्धा शांत झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट तर ही होती, हा रस्ता रोजचाच होता आणि असं कधीच झालं नाही. आणि या रस्त्याने नेहमीच गाड्या चालू असतात, पण आत्ता मात्र एक पण गाडी येत नव्हती. असं वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम हे सगळं करतंय. असं वाटत होतं की दुसऱ्या जगात आहोत, जे जग या जगासारखंच आहे. आणि तो ससा एवढ्या उंच काचावर येऊन आदळलाच कसा? असं वाटत होतं की कुणीतरी तो ससा फेकाळून मारलाय आणि एवढ्या जोरात फेकाळून मारलाय की त्या सशाचं पूर्ण शरीर चिथडे चिथडे झालं. आता हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर हा गोपाल रडायला लागला. त्यावर विष्णू त्याला म्हणतो, गोपाल गोपाल, अरे का रडतो यार? रडू नको, काही नाही होणार आपल्याला, भिवू नकोस. त्यावर गोपाल म्हणतो, विष्णू भाऊ, आता सगळं संपलं, आपण मरणार. गोपाल असं म्हणलाच की विष्णूच्या साईडच्या काचेवर कुणीतरी थाप वाजवली. कुणीतरी हात मारू लागला. दोघेही दचकले आणि विष्णूने थोडंसं न कळत वागून बघितल्यासारखं बघितलं. काच लावलेले होते, त्यामुळं बाहेरचं जास्त काही ऐकू येत नव्हतं. विष्णू खाली बघत होता. त्यावर गोपाल म्हणला, विष्णू भाऊ, जाऊ द्या ना, नका बघू हो तिकडं. गोपाल असं म्हणताच पुन्हा एकदा थाप पडते. एक हळूवार आवाज येतो, रे काच उघडा, उघडा काच, भिवू नका, मी आहे चहाच्या हॉटेलवरचा, उघडा लवकर उघडा. असा आवाज येत होता. हे दोघं जण एकमेकाकडे बघत होते आणि लगेच त्यांना एक हॉर्नचा आवाज सुद्धा येतो. बहुतेक त्या माणसाकडे मोटरसायकल आणली होती. तो अप्पर टिप्पर सुद्धा करत होता आणि हॉर्न वाजवत होता. विष्णू आणि गोपाल हे सगळं बघतात आणि विष्णू आपला खिडकीचा काच खाली करतो. त्या माणसाची गाडी चालूच असते. विष्णूने गाडीचा काच खाली करताच तो माणूस बोलला, ओळखलं का? मी तुम्हाला हॉटेलमध्ये चहा प्यायला दिला होता. विष्णू विचार करतो आणि बोलतो, अरे हो, तुम्ही इकडे कसं काय? तो माणूस म्हणतो, इथे जवळच माझं गाव आहे आणि अलीकडंच माझं शेत आहे. मी चहा प्यायला आलो होतो. चहा पिणं झाल्यावर शेताकडे जात होतो. तुमची गाडी दिसली म्हणून म्हणलं गाडी थांबवावं. आणि तसंही तुमची गाडी कधी थांबत नाही ना व. मग तुम्ही कसं काय थांबवली गाडी? हाच विचार करून मी इथं थांबलो. मला वाटलं की काहीतरी अडचण आहे. तसं माझं नाव बापूराव आणि तुमचं? विष्णू म्हणतो, माझं नाव विष्णू आणि याचं नाव गोपाल. त्यावर बापूराव म्हणतो, गाडी का थांबवली आहे? काही अडचण आहे का? विष्णू म्हणतो, अहो गाडी बंद पडली आहे, चालूच होत नाहीये. बापूराव म्हणतो, खोला बोनट, मी बघतो काय झालं ते, आणि बॅटरी असेल तर बॅटरी घेऊन या बरं का. बापूराव असं म्हणल्यावर दोघे पण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि विचार करतात, जो काही प्रकार घडला आहे तो पुन्हा होऊ नये. तेवढ्यात बापूराव जोरात ओरडतो, अरे चला की, काय सपन बघता काय? काय इथंच थांबायचंय तुम्हाला? काय इथं थांबायचा विचार बी आहे तुमचा? हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात. गोपाल बॅटरी दाबतो. बापूराव गाडीचं इंजन चेक करतो आणि म्हणतो, बाप रे, लय मोठी अडचण आहे बघा. आता ही अडचण मेकॅनिकल शिवाय काय सुधारणार नाही. आता तुम्हाला एकच इलाज आहे, पहाट होईस तोवर गाडीत थांबा किंवा मांग माझ्या शेताकडे चला आणि झोपा, आणि सकाळ झाली की माझ्या ओळखीचा चांगला मेकॅनिकल आहे, त्याला बोलावून गाडी नीट करून निघून जावा. कसं करता मग? दोघं जण विचार करतात, इथं जर राहिलं तर पुन्हा काही झालं तर आपलं काहीच खरं नाही. इथं राहण्यापेक्षा गाडीला लॉक लावून बापूरावच्या शेतात गेलेलं बरं. आणि दोघेही होकारार्थी मान हलवतात. त्यावर बापूराव म्हणतो, गोपाल भाऊ, जरा वर बॅटरी दाबा बरं तुमच्या गाडीच्या काचाकडे. बापूराव असं म्हटल्यावर गोपाल हळूहळू हातातली बॅटरी गाडीच्या काचावर दाबतो. त्याला भीती होती, कारण गाडीच्या काचावर रक्त लागलेलं होतं.
आणि आता काय होईल समोर काय नाही याचा अंदाज गोपालला नव्हता. काचेवरचं लाल रक्त पाहिल्याच्या नंतर बापूराव म्हणतो, हा हे काय आहे? काचेवर लाल लाल काय आहे? उडवलं तर नाही ना तुम्ही कोणाला? त्यावर विष्णू म्हणतो, नाही नाही, पाखरू येऊन लागलं, त्याचंच रक्त आहे. बापूराव म्हणतो, रात्री पाखरं केव्हापासून उडायलेत? असं तो बापूराव म्हणला की गोपाल रडायला लागला आणि जे काही झालं ते सगळं काही सांगतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, अगदी तंतोतंत. त्यावर बापूराव म्हणतो, छे छे, तुम्ही खोटं बोलताय, असं काही होत नाही. मी रोजच या रस्त्याने येणं जाणं करतो, मला कधीच असा प्रकार दिसला नाही. त्यावर विष्णू म्हणतो, आमचा विश्वास करा, आम्ही नाही खोटं बोलत, आणि जर कोणाला आम्ही धडकलो असतो तर काहीतरी दिसलं असतं ना. गोपाल म्हणतो, अहो तुम्हीच बघा ना, काही दिसतंय का खाली? त्यावर बापूराव म्हणतो, आणि जर तुम्ही त्याला कुठं बाजूला फेकून दिलं असतं तर? मग काय? तेवढ्यात रस्त्याच्या बाजूच्या साडीतून काहीतरी पळाल्यासारखं वाटतं. बापूराव तिकडे बघतो. गोपालला म्हणतो, ती बॅटरी दे इकडं. बापूराव ती बॅटरी घेऊन त्या झाडीकडे चालायला लागतो. त्याच्या मागे मागे हे दोघं पण चालायला लागतात. बापूराव त्या झाडापाशी जातो आणि त्या झाडीत वाकून बघतो आणि आवाज करतो, आणि लगेच त्या झाडीतून 10 ते 15 ससे बाहेर पडतात. ज्या सशांवर बॅटरी पडली तो ससा पूर्ण रक्ताने माखलेला होता. ते ससे बघता बघता नाहीसे झाले, त्या काळोखात दिसेनासे झाले. आणि आता पुन्हा बापूराव त्या झाडीत बॅटरी दाबतो आणि जोरात बोंबलतो, बाप रे, तर तुम्ही इथं टाकले या माणसाला, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर काढा याला, नाहीतर माझ्या एवढं वाईट नाही बघा, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. हे दोघंजणं गडबडीने त्या झाडीकडं डोकावून बघतात तर खरंच तिथं कुणीतरी पडलं होतं. त्यांच्या अंगाचे लोथळे बाहेर पडले होते. असं वाटत होतं त्याचं पोट कुणीतरी फाडलं की काय. तो उबडा पडला होता. त्याचे पायसुद्धा खाल्ले होते, हाताचे बोटं, पायाची बोटं, त्याचं शरीर जागोजागी तोडलेलं होतं. आता असं पाहिल्याच्या नंतर बापूराव म्हणतो, अरे बघताय काय, आता सरळ करा त्याला पटकन. एक माणूस मारलाय तुम्ही, तुम्हाला याची शिक्षा नक्की होणार, आणि वरून मला खोटं बोलताय. गोपाल रडत रडत त्या पडलेल्या देहाकडे वागतो. विष्णू आणि गोपाल त्या पडलेल्या माणसाला सरळ करतात तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना जोरात झटकाच बसतो, कारण तो पडलेला माणूस दुसरं कोणी नव्हता, तो हा बापूरावच होता. हे दोघंजण मागे वळून बघतात तर मागे कुणीच नसतं. जी बापूरावजवळ दिलेली बॅटरी होती ती खाली पडली होती. आणि तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज येतो, जसा सुरुवातीला तो गाडीसमोर आलेला ससा करत होता त्याच प्रकारे तसा आवाज येतो. पण आता तो आवाज एकतर्फी येत नव्हता. असं वाटत होतं की कित्येक जण समोर तो आवाज करत आहेत. विष्णू गडबडीने खाली पडलेली बॅटरी उचलतो आणि त्या आवाजाकडे दाबतो तर काय, 15-20 ससे उभे आहेत आणि त्यांच्याकडं एकटक बघतायत, घुरतायत. विष्णू गोपालला म्हणतो, गोपाल, जीव वाचवायचा असेल तर पळ, गाडी कर, लवकर पळ. दोघेही जेवढा जीव आहे तेवढ्या वेगाने पळतात आणि गाडीत जाऊन बसतात आणि पटापटा आपल्या गाडीचे काच लावून घेतात आणि एकामागे एक असं करत 10 ते 20 ससे त्यांच्या गाडीच्या काचावर येऊन आदळतात. असं वाटत होतं की ते ससे आता त्या गाडीच्या काच फोडतात काय की. पण देवाच्या कृपेने तसं काहीही झालं नाही. ससे फक्त गाडीच्या काचावर येऊन आदळत होते. त्यांच्या शरीराचे चिथडे होत होते आणि हे दोघंजण गाडीतच जोरजोरात ओरडत होती. आणि काही क्षण सगळं काही शांत होतं. गाडीचे सगळे काच रक्ताने लाल होतात. आत्ता मात्र विष्णू रडायला लागतो, पण गोपाल हा शांत मान खाली घालून बसलेला असतो. विष्णू गोपालकडे बघतो आणि विष्णूला आश्चर्यच होतं की गोपाल शांत कसा काय आहे. या अगोदर तो गोपालला रडायला आवरत नव्हतं.
तो प्रत्येक मिनिटाला रडायला चालू करायचा. एवढा भित्रा, आता एवढं सगळं काही झालंय तरी सुद्धा गोपाल हा शांतच बसलेला आहे. ही खूप आश्चर्याची गोष्ट होती विष्णूसाठी. विष्णू गोपालला हात लावत म्हणतो, गोपाल, हे गोपाल, तुला भीती नाही का वाटली रे? गोपाल आपली मान वर करत हसत म्हणतो, काय विष्णू, किती भीतोयस? आज नाही तर उद्या मरायचंच आहे की. आणि मग एवढा संघर्ष का करतोस रे? अरे बस की गुमान, ओळखी दरवाजे, मरकी भटकन. असं बोलतच गोपालचा चेहरा तुटायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरून रक्त पडायला लागतं आणि विष्णू याच्यावर तो हल्ला करतो, याच्यावर वार करतो, त्याची मान दाबतो, बुक्क्या मारतो, लाता मारतो. त्या पूर्ण कॅबिनमध्ये विष्णूला मारतच सुटतो. विष्णूला काही सुधरत नाही. गोपाल ज्या शीटवर बसला होता त्या शीटवर आता विष्णू पडलेला होता आणि विष्णूच्या उरावर गोपाल येऊन बसतो. हसत हसत गोपाल विष्णूच्या अंगावर बसत विष्णूची मान दाबत होता. विष्णूला आठवतं की आपल्या गाडीत गोपालने आणलेलं गोमूत्र आहे. विष्णू कोणताही विचार न करता ती बाटली उघडतो आणि गोपालच्या अंगावर टाकतो, जी की गोपालच्या शीटच्या साईडला ठेवलेली असते. गोपाल जाग्यावर येतो, थोडा तडफडतो आणि असं वाटतं जसं की तो झोपेतूनच उठलाय काय की. जसा तो जाग्यावर येतो तसा तो रडतो आणि विष्णूला म्हणतो, काय झालं विष्णू भाऊ, आपण आता मरणार, आता आपण मरणार, असा म्हणत रडत असतो. गाडीच्या बाहेर ते रक्ताने माखलेले ससे रस्त्यावर इकडे तिकडे पळत होते. काही ससे त्या रस्त्यावर पडलेले होते, काहीचे मुर्दे तर काही ससे गाडीच्या कानाकोपऱ्यावर अटकलेले होते. विष्णू देवाचं नाव घेतो आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो आणि देवाच्या कृपेने गाडी चालू सुद्धा होते. आणि जेवढ्या जोरात गाडी पळवता येईल तेवढ्या जोरात गाडी पळवतात. जोपर्यंत सोलापूर येत नाही तोपर्यंत थांबत नाहीत. जेव्हा सोलापूरमध्ये येतात तेव्हा त्यांच्या जीवात जीव येतो. आता विष्णूला समजलं होतं की गोपालचे बाबा गोमूत्र का सोबत घ्यायला लावले होते आणि त्यांना या रस्त्यावर अटॅक का आला होता. आता हे सगळं झाल्याच्या नंतर विष्णूला कळालं की जे गोमूत्र आहे ते गंगेच्या पाण्यासारखं पवित्र असतं आणि पवित्र असल्यामुळं त्यातल्या त्यात आपल्या गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गाईचं जे गोमूत्र असतं ते या जगात सर्वात जास्त पवित्र असतं आणि त्या पवित्र गोमूत्रामुळंच यांचा जीव वाचला. आणि त्या दिवशीपासूनच विष्णू आणि गोपाल या दोघांनीही टँकरवरची ड्युटी सोडली. म्हणजे त्यांनी रोडवरची ड्युटी सोडून दिली आणि आपापल्या शेतामध्ये काम करायला लागले. मंडळी, ही स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि त्याखाली एक जीमेल ID सुद्धा दिलेला आहे. ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. धन्यवाद.